नव्या दिवसाची नवी बातमी। पुणे जिल्ह्यातील उर्से गाव एक भयानक घटनेने हादरले आहे। ते म्हणजे पुण्याजवळील गावात एका नराधमाने एका छोट्याशा चिमुकलीवर अत्याचार केला आणि तिच्याच पॅन्टने तिचा गळा आवळत खून केला। या घटनेने पुणे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे। घरातील आई वडील कामावर जातात, घरात कोणीही नाही हे त्याच्या लक्षात आल्यावर 6 वर्षाच्या मुलीला त्याने चॉकलेट देण्याचं आमिष दाखवलं आणि अर्धा किलोमीटर लांब घेऊन जात कोणी नाही अशा ठिकाणी अत्याचार केला आणि तिच्या पॅन्टने गळा आवळत खून केला आहे। पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यावर तपास करायला सुरुवात केली। पोलिसांनी शेजारच्या मदतीने त्यांची माहिती घेतली तेव्हा तो झारखंड जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आणि त्याला 18 तासात पोलिसांनी बेड्या ठोकल्या। समीर मंडल असं त्या नराधम आरोपीचं नाव आहे। पोलिसांनी पोलीस खाक्या दाखवतच त्याने आपण गुन्हा केल्याचं कबूल केलं। आज गावकऱ्यांनी गाव बंद ठेवलं होतं। आज नराधम आरोपीवर कडक कारवाई व्हावी यासाठी आज पूर्ण गाव बंद ठेवण्यात आलं होतं। नराधमाने विकृतीचा कळस गाठला आहे, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं गावकऱ्यांचा आग्रह आहे। या घटनेने प्रत्येक जण हळहळ व्यक्त करत आहे। या भागात कष्टकरी कामगार मोठ्या प्रमाणात राहतात। घरी आई वडील कामाला गेले आहेत हे त्याने आधी पाळत ठेवून पाहिलं आणि त्यानंतर अत्याचार केला आहे। सध्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आहे। त्याच्याकडून माहिती घेऊन त्याने याआधी असे काही प्रकार केले आहेत का याची चौकशी पोलीस करत आहे। या घटनेने मात्र पुणे जिल्हा हादरला आहे। 6 वर्षाच्या चिमुकलीचा करुण असा अंत झाला आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच नवप्रभात न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।